हां, बोला ताई काय म्हणता? काय झालं? म्हटलं काल आहे ना, माझ्या बाबतीत एक मोठा म्हणजे खूप मोठा अनुभव आला मला महाराजांचा हां, आणि तो मला शेअर करायचा आहे. बोला ना ताई काय अनुभव आला तुम्हाला? काल म्हणजे मी माझ्या मुलाला आहे ना स्कूलमध्ये पोहोचवलं. म्हणजे मी नाही पोहोचवलं. त्याच्या पप्पांनी काल काय केलं, की हां, रिक्षा लावून दिली. रोज नेहमीप्रमाणे त्याला स्वतः पोहोचवायचे, पण कालपासनं ठरवलं, की याला रिक्षाने पाठवायचं. बरं. तर हो. त्याला रिक्षामध्ये पोहोचवलं. हां, पोहोचवल्यानंतर म्हणजे 11, 11:30ला त्याला रिक्षा घ्यायला आली. बरं. घ्यायला आल्यानंतर तो स्कूलमध्ये पोहोचवला. संध्याकाळी सुट्टी झाली. अच्छा. सुट्टी झाल्यानंतर आहे ना, रिक्षावाला काही तिथपर्यंत पोहोचला नाही. टीचरने त्याला नेहमीप्रमाणे सोडलं आणि बरं. टीचरला काही माहिती नाही, की हा रिक्षाने जाणार आहे असं. अच्छा. याचे पप्पा घ्यायला येतात म्हणून टीचरने सोडलं त्याला. बरं. सोडल्यानंतर सगळे पोरं चालले गेले. त्याने वाट बघितली हां, आणि कुणी त्याला घ्यायला तिथपर्यंत पोहोचलं नाही. तर बरं. अभिनव शाळा माहिती आहे ना? हो, गंगापूर रोडची. गंगापूर रोडला. हो, तिथं किती मोठी ट्रॉफिक असते. हो. म्हणजे माझा मुलगा एकदम छोटा आहे. तरी वय किती किती त्याचं? आता 6 वर्षाचा आहे. त्याला काहीच येत अच्छा. नाही. बरं. आता ह्या वर्षी 1ली टाकलं मी त्याला. बरं. तर हां, त्याला तिथनं तो निघाला एकटा. हां. किती ट्रॉफिक लागते त्या हो, रस्त्याने. हो. तर भरपूर. पोरगा दुकानापर्यंत, मयूर अलंकारपर्यंत त्याला कुणी सोडवलं हे हां. काहीच माहिती नाही. अरे बापरे! आणि त्याला विचारलं तर म्हणतो, की दादा होता सोबत आणि दादाने सांगितलं, की ट्रॉफिक आणि पाऊस चालू होता दादा. अच्छा. खूप हो. हो, म्हणजे हो. इतका पाऊस चालू होता संध्याकाळची वेळ. हो, काल खूप पाऊस चालू होता. काल हो, पाऊस चालू होता आणि हो, 5ला सुट्टी होते, तर तो 5:15ला तिथनं निघाला असेल किंवा हो, 5 वाजून 10-15 मिनिटांनी निघाला. तर हो. तिथपर्यंत येतेत मुलगा ओला तर व्हायला पाहिजे होता की नाही? हो, नक्कीच ना. हो. असं म्हणजे एक शिंतळाभर पण त्याला ओला नाही तो. त्याच्या अरे कपड्यांवर शिंतळे पण नाही कसले. अच्छा. अरे वाह! आणि शूज पण त्या शूजला माती सुद्धा लागलेली नाही. आणि अच्छा. तो डायरेक्ट आहे ना असं दुकानापर्यंत मयूर अलंकारपर्यंत. अरे बापरे! आणि ज्यांनी सोडवलं किंवा ज्यांनी सोडवलं ते भेटले नाही का तुम्हाला? तुमच्या नाही भेटले, नाही भेटले. हो का? हां, कुणीच नाही भेटलं आणि मग म्हणजे मला जेव्हा आमच्या सिक्युरिटीवाल्यांनी बघितलं, की तुमचा मुलगा तिकडनं येतोय म्हणे आणि ते त्याला घ्यायला गेले, तर हा त्यांना बघून घाबरला. त्यांनी ते अच्छा. काळे कपडे घातलेले असतात तर. तर तो हां, माझ्या गाडीजवळ येऊन उभा राहिला आणि हां, मग हां. त्यांनी मला वरती फोन केला, की म्हणे तुमचा मुलगा आलेला आहे म्हणे. म्हटलं माझा मुलगा आलाय. मला आश्चर्य वाटलं, की तो कसा काय येऊ शकतो? तो तर घरी जातो. त्याचे पप्पा कुठे आहेत? मग मी चौकशी केली, तर त्याच्या पप्पांना फोन केला, तर "अगं हां, आपला मुलगा हरवला आहे, इथं स्कूलमध्ये नाहीये." आणि हां, हां. सगळ्यांचे फोनवर फोन आलेले. माझ्या फोनवर पण बघितलं अरे तर. बापरे! आणि मला मात्र पण काहीच माहिती नाही. हो, स्वामी गुरु माऊलींची कृपा आहे. खरंच महाराजांच्या रूपात, महाराजांची माऊलींच्या रूपात व्यक्ती सोडून गेलं. कारण त्यांना आपली काळजी आणि तुमचा खरंच आहे जनकल्याण म्हणजे दादा योजनेचा मी सांगते काय, हो, इतकं म्हणजे माझ्यासाठी धक्का बसण्यासारखं आहे आणि मी हो, पूर्ण जिम्मेदारी मी हो. महाराजांवर सोपवून येते. कारण जर कोणी व्यक्ती जरी सोडवायला आला म्हटलं, तर समोर नक्कीच भेटला असता, हां, की नाही व्यक्ती ती कोण व्यक्ती आहे भेटली म्हणजे पण नाही. हो. महाराजांनी तुमच्यापर्यंत पोहोचून त्यांचं काम पूर्ण केलं. म्हणजे हो, एकदम आश्चर्य वाटतंय, की इतकी म्हणजे ट्रॉफिक असते त्या रस्त्याने, हो, हो. किती सिग्नल लागतात आणि इतकंसं लेकरू त्याला काहीच कळत नाही. तो कसा काय येऊ शकतो? हो, हो, हो. महाराज माऊलींनाच काळजी आहे खरं तर. कारण आपण तेच त्यांच्या तर. नामस्मरणात नेहमी तल्लीन असतो. कामाच्या खरंच आहे. वेळेस ते म्हणजे मी जातात. पूर्ण त्यांना सांगून येते, पूर्ण जिम्मेदारी सांगून येते, हो, की हो. "स्वामी तुम्हीच आहेत माऊली माझ्या लेकराचं रक्षण करणारे. तुम्हीच आहेत. मी तर 12 घंटे ड्युटीला जाते." बघा. अच्छा, अच्छा. म्हणजे माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे हो, दादा. हो, हो. नाही महाराजांना काळजी असते. तेच जावं तर. त्याला दर्शनाला घेऊन गुरुवारी परत हो, केंद्रामध्ये. हो, हो. हं. चालेल, राधाकाळी चालेल. साकटून स्वामी नारायण. ओके, ओके. चालेल. चालेल, चालेल. श्री चालेल दादा. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.